रायगड जिल्ह्यात विशेषतः अलिबाग मुरुड तालुक्यात बैलगाडी शर्यतीचे लाखो चाहते आहेत। स्पर्धेत भाग घेणारे बैलगाडी मालक जितके या स्पर्धेसाठी आतुर असतात, तितकेच या शर्यतीचे रसिक प्रेक्षक उत्सुक असतात। हजारोंच्या संख्येने रसिक शर्यतीच्या ठिकाणी गर्दी करतात। शनिवारी अलिबाग तालुक्यातील सारळ समुद्र किनाऱ्यावर दिवंगत आद्य अमित नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अमितदादा नाईक मित्रमंडळ आणि हौशी संघटना सारळ पूल यांच्या विद्यमानाने बैलगाडी आणि घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। कातळपाडा येथील जान्हवी प्रसन्न सुर्वे यांची बैलगाडी अंतिम फेरीत प्रथम क्रमांकाची विजेती ठरली। त्यांना 50,000 रोख रक्कम आणि चषक देऊन आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आले। वर्षानुवर्ष पारंपरिक हौशी संघटना सारळ पूल आणि अमितदादा नाईक मित्रमंडळ यांच्या आपल्या सौजन्याने ह्या स्पर्धा झाल्या। ही स्पर्धा ही असते की माझा दिवंगत पुत्र आद्य नाईक ह्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्पर्धा आपण घ्यायचो। ह्या वर्षी सुद्धा त्याच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा घ्यावी अशी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्यांची मागणी आपण विचार करून खरं तर मला आद्याला 2 वर्ष झालं नाही, परंतु सगळ्यांचं म्हणणं आहे की दादा ही स्पर्धा आपली पारंपरिक आहे, आद्याच्या वाढदिवसाला असते, तर आपण आद्याची ही स्पर्धा ही कायमस्वरूपी चालू ठेवायची। दरवर्षी 19 एप्रिलला आद्याची वाढदिवस असतो आणि ही स्पर्धा दरवर्षी 19 एप्रिलला होणार। याच्या पुढेही अशी स्पर्धा होणार आणि आजच्या स्पर्धेला इथले सगळे बंदर कमिटी किंवा आमची बैलगाडीची संघटना आणि इथले स्थानिक सगळे जे ग्रामस्थ आहेत, जे आमचं सारळ असो, मातुळे असो, मिळकतकर असो, बोडणी असो, रेवस असो, या सगळ्यांनी अगदी खरीपाट विभाग असो, ह्यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि या सहकार्याबद्दल सगळ्यांचा मी जाहीर आभार मानतो। तसेच माझे कौलापूर सांगली तिथून आलेले आमचे वंडाभाऊ खिलारे असो, आमचे सुनील हाके असो, ह्यांचाही आभार मानतो की ते माझ्यासाठी किंवा माझ्या मुलाच्या प्रेमाबळ खातीर एवढ्या लांबून आज या स्पर्धेसाठी आले आणि त्यांचंही मोलाचं सहकार्य झालं, मोलाचं मार्गदर्शन झालं, त्यांचाही आभार मानतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।